नमस्कार. देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला कहाणी मंगळागौरीची थोडक्यात सांगत आहे. आटपाट नगर होतं. तेथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अलक म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ती दिली. दाराच्या आड लपून बस, अलक म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल, अशी भिक्षा झोळीत घातली. साधूचा नेम मोडला. बाईवर फार रागवला. मूळबाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. साधूनी उपशाप दिला. साधू म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथं घोडा अडेल तिथं खण, देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल. असं बोलून साधू चालता झाला. तिने आपल्या पतीस सांगितले. वाणी रानात गेला, घोडा अडला, तिथे खणलं, देवीचे देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे, हिरे जडितांचे खांब आहेत, माणिकाचा कळस आहे, आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहे, गुरढोरं आहेत, धन द्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही, मी प्रसन्न झाले तरी ते तुला देते. अल्प आयुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घ आयुष्य घेतलास तर जन्मांध होईल, कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्प आयुष्य पुत्र मागितला. देवीने माझ्या मागल्या बाजूला जा, तिथं एक गणपती आहे, त्याच्या मागे आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या देवावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल, असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. देवळामागे गेला, गणपतीच्या देवावर पाय दिला, झाडावर चढला, पोटभर आंबे खाल्ले, पोटभर घरी नेण्यासाठी घेतले. खाली उतरून पाहू लागला तर आपल्या मोठेत आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितले, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन घरी आला. बायकोला खाऊ घातलं. गरोदर राहिली. दिसामासाने गर्भ वाढू लागला. दिवस मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळांत झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवस मासी वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे, असा जवाब दिला. काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवले. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागले. तिथे काही मुली खेळत होत्या. त्या एकमेकीस भांडत होत्या. एक गोरी भुरकी मुलगी होती. तिला दुसरी म्हणू लागली, काय रांडा द्वाड आहेत, काय रांडा द्वाड आहेत. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही, मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्याच्या मनात आलं, हिच्याशी आपल्या भाच्याचे लगीन लावले म्हणजे हा दीर्घ आयुष्य होईल पुढे, परंतु हे घडेल कसं. त्या दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा निघाला. मुलीचे आईबाप पंचायत पडली. पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल, बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागली. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोजर लग्न लावलं. उभयतांना गौरी हरापाशी निजवलं. दोघे झोपी गेली. मुलींना देवीने दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, कचऱ्यात शिरेल, आगच्या चोळीत तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी निघाला गेले. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं, हिने सकाळी उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिले. आई उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईने कन्याच्या गळ्यात हार घातला. पुढं म्हणाली, वर मांडवात आला. मुलीला खेळायला आणली. ती म्हणाली, हा माझा नवरा नाहीये, मी याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवाची आणि अंगठीची खून काही पटेना. आई बाप्पांना पंचायत पडली. हिचा नवरा कसा सापडेल. नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केले. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावे, आईने पाणी घालावे, भावांनी गंध लावावे आणि बापांनी विडा द्यावा, असा क्रम चालू झाला. शेकडो लोक जेवून गेले. इकडे मामा भाचे काशीस गेले. पुष्कळ दान धर्म केले. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणाचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौरी आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तेथे अदृश्य झाली.
जागा झाला तसाच आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक आहे, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासी येऊन सांगितलं, इथे अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही पण अन्न घेत नाही. दासीने यजमानीस सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्याने घरी आणलं. पाय धुतले. मुलीने नवऱ्याला ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आईबापांनी विचारलं, तुझ्याजवळ खूण आहे? त्याने लाडवाचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिने सांगितलं, मला मंगळागौरीचं व्रत असतं, ही सगळी तिची कृपा. सासर माहेरची घरची सर्व मंडळी एकत्र आली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं. मंगळागौर तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीला प्रार्थना. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद. कहाणी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.